नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. तर इथे सूर्या, हे बघ ती मुलगी तुझ्या स्वप्नात कधी आली होती? असा सूर्याचा मित्र सूर्याला प्रश्न विचारतो. तर सूर्या म्हणतो, साधारण कोंब आवरायच्या दरम्यान आली होती आणि तोपर्यंत ना तुझी स्वप्न खरी होतात असं इकडे म्हणतानाच इकडे सूर्याचं लक्ष जातंय. तर इकडे बघा तो पापी देतोय सूर्याच्या मित्राला सूर्या आणि पाठीमागे बघतोय तर इथे आपल्याला दिसतंय की गाडी ढकलत, 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 ढकलत वैदेही म्हणजे सिरियलची नायिका येतेच आहे. तर आता "ये नानू जरा चिमटं काढ रे" असं म्हणत सूर्या सांगतो मित्राला चिमटा काढायला. तर चिमटा काढल्यानंतर तो पुढे जातो बरं का सूर्या आणि तो हाक मारतो, "मॅडम तुमची गाडी बंद पडली का तुमची?" तर "तू? नॉनसेन्स" असं वैदेही म्हणते. "तर तू मला फॉलो करतोयस का?" असा प्रश्न पण विचारते ती आणि म्हणते, "समोरून कसं फॉलो करतात?" तर "मागनं फॉलो करतात ना." तर "मला वाटलं की तुम्हाला मदतीची गरज आहे असं म्हणून मी आले." तर वैदेही ते विचारते, "पण मी मागितली का तुझ्याकडून मदत?" तर इकडे ना सूर्या म्हणतो, "पण मला करायची आहे मदत." वैदेही म्हणते, "तू स्टुपिड आहेस का?" तर आता प्रेक्षकांनो इकडे दोघांची जुगलबंदी चालली आहे बरं का. "काय बाय एवढा राग बरा नाही. आपल्या मॅडमचे गुण घेऊ नकोस." असं सगळं इथे ना तो फ्लर्टिंग करतोय. सूर्या परत म्हणतोय, तर तोपर्यंत इकडे वैदेही म्हणते, "नॉनसेन्स." तर इकडे "तू हे म्हणणं बंद कर." असं वैदेही पण म्हणते बरं का. तर आता प्रेक्षकांनो सूर्या पुढे काहीतरी बोलतोय तर वैदेही विचारते, "म्हणजे?" तर प्रेक्षकांनो सूर्या म्हणते, "काय नाही मॅडम, काय नाही. तुम्ही व्हा बाजूला, मी बघतो जरा." "अरे पण" तर लगेच "अरे, अरे" असं करत ना आता आता सूर्याने वैदेहीला बाजूला केलंय बरं का इकडे, की गाडी चालू करता येते का? असं विचारते ती. तर तो मित्र म्हणतो, "ओ मॅडम, मोठमोठ्या बोटीची इंजिन दुरुस्त करतो आमचा भाऊ." असं सगळं सांगतं. तर लगेच "अरे वाह!" वैदेही म्हणते आणि म्हणते, "चोर, टवाळखोर या व्यतिरिक्त मेकॅनिकही आहेस का तू?" तर लगेच ना इकडे वागतो मित्र दुसरा हसतो. तर प्रेक्षकांनो, "मॅडम 50 कोटीचं दुकान आहे आपलं" असं वगैरे की नाही हे करत असतात. तर आता तो सूर्या म्हणतो, "सापडला, प्रॉब्लेम सापडला. इकडे ना एअर गेलेली आहे. त्याला ना जराशी प्रेमाची फुंकर मारणं गरजेचं आहे." वैदी आता त्याच्याकडे बघायला लागते. तर लगेच म्हणतो, "मारू?" असं विचारतो. तो जो वैदेहीनं असं एकदम खांद्यावर म्हणजे हाताची घडी-बिडी घालून बघितल्यानंतर ना इकडे "प्रेमाची फुंकर नको, साधी फुंकर मारतो." असं म्हणत नाही ते सूर्या खाली वाकतो आणि इकडे फुंकर मारतो टँकमध्ये आणि झालं असं म्हणून पण सांगतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तर झाला टाईमपास करून असं म्हणत वैदेही विचारते. तर सूर्या म्हणतो, "ओ मॅडम, मी काय टाईमपास करणाऱ्यातला वाटलो का तुम्हाला? हे बघा, ए बाय." आता गाडीला म्हणतो बघून, "तुझ्यावर कोणी जीव लावला ना, तर त्याला असं निराश करू नकोस हां." असं म्हणतो. "तुम्हाला काय वाटलं?" आणि आता इकडे बघूया गाडी सुरू होतीये का? तर वैदेही गाडीवर बसलीये आणि फायनली इकडे गाडीची किल्ली सूर्या काढून देतो कारण की डिक्की लावते आणि इकडे गाडी सुरू करते तर गाडी सुरू झाली आहे. तर सूर्या म्हणतो, झाली की नाही सुरू?" मग म्हटलं ना प्रेमाची फुंकर, आता प्रेमाची फुंकर म्हणेपर्यंत इकडे वैदेही निघून गेली आहे. तर इकडे सूर्या म्हणतो, "ओ मॅडम, मॅडम, ओ मॅडम, थँक यू काय म्हणणार आहे की नाही? आई देवी आई, कलियुग जवळ आलंय हां, असं तुझा अंत जवळ आलाय" वगैरे सगळं चाललंय आणि आता फोनवर इकडे बातमी काहीतरी कळतीये. "काय? इलो, इलो, इलो" असं तो मित्र म्हणतोय, "सूर्या, अरे चिमापप दवाखान्यात नेलं, इस्पितळात नेलं, चल लवकर चल." असं सगळं आता फोनवर बोलल्यानंतर ही तिघं जण मिळून निघालेत दवाखान्यात. बघूया आता पुढे काय घडणार आहे. पण तोपर्यंत इकडे ना एका माणसाला आणून टाकलंय वत्सलाबाईंच्या पायात आणि "मला माफ करा, मला माफ करा." असं सगळं तो माणूस माफी वगैरे मागतोय. तर ते दुसरे काका आहेत ते जे मारतायत, सुधाकर मारतायत. तर ते पाडावरून नारळ उतरवतं, "तसा रोज एक माणूस माझ्या पुढ्यात काय टाकतंस?" असं वत्सलाबाई म्हणतात. आता ह्यो कोण? तर सुधाकर सांगतो, "कारकून आहे कारकून. आपला तो जेपीचा टेंडर आहे ना, तो गेला. आपल्या हातातून निसटला ह्याच्यामुळे." आणि असं म्हणत ना सुधाकर अजून एक त्या माणसाला की नाही जोरात मारतो बरं का. आणि आता वत्सलाबाई म्हणतात, "एक दिवस शांततेत जगू देत नाहीत. एक कारकुन्या, अरे ज्या कागदावर तांडेलांचं नाव असतं ना, तो कागद डायरेक्ट देव्हाऱ्यात ठेवतात. माहिती का तुला?" तर इकडे तो कारकून म्हणतो, "हो माहिती तर मग त्या कागदावर आमचं नाव दिसलं नाही तुला?" तर इथे सुधाकर म्हणतो, "त्या मरान दे गं बाय. केला तो केला, तर मिळाला कुणाक? विचार कोणाक मिळाला? तर त्या देसाई का कंपनीक मिळाला? आता बोल." असं म्हटल्यानंतर वत्सला अशी ना एकदम चिडून उठते आणि तोपर्यंत इकडे तो माणूस म्हणतो, "माफ करा, माफ करा. आम्हाला सरकारी नियमानुसार वागावं लागतं." वगैरे सगळं तो सांगतोय. "आता सोडा, सोडा." असं म्हणतोय तो. "मी तुमच्या पाया पडतो लो." असं म्हणत ना पाया पडतोय वत्सलाबाईच्या. तर वत्सलाबाई त्याच्या हातावर असा जोरात की नाही पाय ठेवतात आणि तो असा चिरडतात. तो बिचारा माणूस कळवळतोय. तर वत्सलाबाई म्हणते, "एक वेळ माझ्या ताटातली भाकरी कुत्र्यान पळवली तर माका चालात.
पण त्या देसायाच्या घशात भाताचं एक शीत गेलेलो मी खपवून घेणार नाही, असं एकदम म्हणते. तो सुधाकर सुद्धा हा म्हणतोय. तो बिचारा कारकून कळवळतोय. काय इला लक्षात असं वत्सलाबाई ओरडून म्हणतायत. तर प्रेक्षकांनो इकडे नर्स आलीये बाहेर दवाखान्याच्या. माझ्या डॉक्टरना फोन लावतीये सारखी-सारखी आणि डॉक्टरांची गाडी दिसल्यानंतर ती म्हणते, अगं काय चाललंय? किती फोन करशील?" असं डॉक्टर विचारतायत. तर नर्स म्हणते, "अहो डॉक्टर 5 नंबर पेशंटच्या पल्स खूप वाढली आहे. पेशंट खूप सीरियस आहे." तर इकडे डॉक्टर लिटरली हळूच म्हणतात, "अच्छा, अच्छा, ठीक आहे, चल." तर अहो पेशंटचे हार्ट रेट खूप वाढलेत आणि त्यांची ब्रीथिंग पण खूप हाय होतीये वगैरे. मला कळत नव्हतं म्हणून. असं म्हणेपर्यंत ते डॉक्टर आता पेशंटला चेक करायला जातायत. सिस्टर सांगतायत, पण तोपर्यंत इकडे नॉर्मल आहे पेशंट असं म्हणत इकडे डॉक्टर म्हणतायत, "अहो मगाशी कंडिशन क्रिटिकल होती." आणि प्रेक्षकांनो आता बघा हां, काय झालं असं म्हणत इकडे वैदेही आली आहे आणि आता प्रेक्षकांनो पुढे मजा येणार आहे. कारण काय-काय घडतंय ते बघा. सिस्टर म्हणतात, "वैदू तू कधी आलीस?" तर आता डॉक्टर म्हणतात, "हे 1 मिनिट काय चाललंय हे? ही कोण आहे आणि इथे काय करतीये?" अहो ते असं म्हणत सिस्टर बोलत असतात तोपर्यंत वैदेही म्हणते, "नमस्कार मॅडम, माझा आज इथला पहिला दिवस आहे. खरं तर मी आले तेव्हा ना पेशंट अनस्टेबल होते आणि आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणून मग मी त्यांची हिस्ट्री चेक केली आणि त्यांचा हार्ट रेट सुरू केला म्हणजे जो काही आहे तो नॉर्मल केला असं ती सांगते. पण तसं केलं नसतं ना, तर त्यांच्या जीवाला धोका होता हो." असं म्हणत वैदेही पुढे सांगते आणि मग विचारते, "पुढे आता तुम्हाला बरं वाटतंय ना?" तर आता प्रेक्षकांनो डॉक्टर उठतात आणि म्हणतात, "वाह! तुझं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायला हवा" वगैरे असं म्हणतायत. आणि आता म्हणतात, "या माझ्या केबिनमध्ये या." आता दोघींना पण केबिनमध्ये बोलवलंय. बघूया हे नवीन प्रकरण काय आहे ते कळेलच. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर इथे सुधाकरने त्या कारकुनाच्या डोक्यावर ठेवलाय ग्लास आणि तो म्हणतोय, "ह्या जर का पडला तर कोयत्याने सोलून काढेल." आणि इकडे वत्सलाबाईंनी घेतली हातामध्ये बंदूक आणि त्या अशा नेम धरतायत आणि वत्सलाबाईंनी नेम धरून इकडे बंदूक धरलेली आहे आणि तेवढ्यात गोळीचा आवाज ऐकून इकडे आतमध्ये मात्र धगधग भरलेली आहे. ग्लास पाण्यातला खाली पडतो तर ती आजी अशी बघतीये आणि हसतीये. तिकडनं पेडणेकर येतायत, पण ते पुढे काय म्हणतात ते बघूया. तर इथे आता प्रेक्षकांनो वत्सलाबाई बंदूक अशी धरून ना ठेवतायत आणि "काय गो, या घरामध्ये ना बंदुकीचा आवाज तू काय पहिल्यांदाच ऐकलास की काय?" असं पेडणेकर म्हणतात आणि "जर तर बघावं तेव्हा बिथरलेली असतीस." असं म्हणून ते म्हणतात पेडणेकर आणि "काय गो म्हातारे, नाश्ता केलास की नाही?" तर "होय केलाय." तर पेडणेकर म्हणतात, "तू उपाशी कसली राहतस? आमच्या आधी खाऊन घेतला असशील तू." असं म्हणतात आणि आता इथे नाश्ता दिलाय. तर इकडे "तसं नाही बाईंनो, काय आहे ना गोळीचा आवाज ऐकला ना, की धडकी भरते हो माका." असं म्हणत परत ती बाई सांगते आणि आजी इकडे मात्र हसतीये. प्रेक्षकांना तर वत्सलाबाईंची घरामध्ये एंट्री झाली बरं का. बंदूक-बिंदूक अशी टेबलवर आणून ठेवतायत आणि मग पुढे चिडतायत असं. आता तोपर्यंत इकडे पेडणेकर म्हणतायत, शोभे काय हे? पोहे मिळमिळीत झाले तसंच. घरातल्या मिरच्या काय संपल्या काय गो?" असं विचारल्यानं तिकडे वत्सलाबाई कशा रागाने बघतायत बघा आणि आता पुढे काय घडणार आहे त्याची मजाच येणार आहे. कारण त्या ताव, ताव, ताव करून आतमध्ये येतायत. आता मला वाटलं की हे काहीतरी करतायत, पण त्यांना इकडे मिरच्या-बिरच्या उचलतायत भरपूर आपल्या हातामध्ये. शोभा आता मागे वळून बघेपर्यंत इकडे वत्सलाबाईंनी मिरच्या हाताने अक्षरशः चुरडल्यात आणि प्लेटीवर नेऊन आपटल्यात बरं का त्या पोह्याच्या. पेडणेकर असे एकदम बघतायत इकडे वत्सलाबाईंकडे आणि आता पुढे वत्सलाबाई बघा कशा बघतायत आणि पेडणेकर पण. पण तोपर्यंत इकडे दवाखान्यात काय घडतंय बघूया. वैदेही आणि ती सिस्टर पुढे धावत आली तर "काय नाव काय गं तुझं?" "डॉक्टर वैदेही देसाई" असं इथे ती सांगते. डॉक्टर विचारतायत, "प्रोसिजर कंप्लीट केलीस?" तर वैदेही म्हणते, "मॅडम, मी आल्या-आल्या पेशंटना बघत होते." तर मॅडम पुढे म्हणतात, "तू हे आता जे काही केलंस ना, त्याला अतिशहाणपणा वगैरे असं म्हणतात." अहो, इमर्जन्सी होती, तर इकडे कितीही इमर्जन्सी असली, तरी मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. पहिल्याच दिवशी तुझी कंप्लेंट करायची वेळ आणू नका हो माझ्यावर, असं म्हणतात. आता त्या सीनियर मॅडम ओरडतायत बरं का आणि त्या सिस्टरला म्हणतात, "आणि तू माझ्या तोंडाकडे का बघत बसली आहेस? तुला वडापाव आणायला सांगितला होता ना मी मगाशी. जा, तो पहिला घेऊन ये जा." असं म्हणत तिच्या पण पाठी लागतायत आणि हिची काही ती प्रोसिजर आहे ना, ती पण कंप्लीट करून घे बघू, जा लवकर, असं म्हणत वर सिस्टरला पाठवून देत आहेत. तरीसुद्धा वैदेही तिथंच आहे आणि मग वैदेहीकडे बघून त्या म्हणतात, "काय? अगं जा लवकर, तुझी प्रोसिजर कंप्लीट करून घे, निघ." असं म्हणून सांगतायत. तर इथे प्रेक्षकांनो, आता वत्सलाबाई त्या पोळ्यांच्या प्लेटकडे हात करून दाखवतात म्हणतात, "गिळा आणि खुर्चीत बसून आरडरी सोडा." असं म्हणत ओरडून म्हणतात. आता बघा वत्सलाबाई हात धुवायला जातायत खरं, पण हात धुवायला गेल्यावर सुद्धा ना नळ चालू करण्यासाठी त्या शोभाला हात मारतात आणि शोभा नळ चालू करून देते. मग त्या हात धुतात. मग शोभा परत टॉवेल देते त्याच्या हातामध्ये आणि इकडे वत्सलाबाईंचं तोंड चालू आहे. "आयत्यावर कोयतो मारायची सवयच लागली आहे तुमका." असं वगैरे त्या ओरडतायत. "एवढी चिडचिड करायला झालं तरी काय?" असा प्रश्न विचारला
विचारलंय आता पेडणेकरांनी, तर तुमका माहिती नाही असं म्हणत वत्सलाबाई येतात आणि म्हणतात, "जेपीचा कंत्राट देसाईच्या घशात गेला." असं म्हटल्यानंतर इकडे ना पेडणेकरांच्या चेहऱ्यावर आनंद येतोय बरं का, हसतायत ते आणि म्हणतात, "गो चांगलं झालं मग." असं म्हटल्यानंतर वत्सलाबाई चिडून बघतात, तर सुधाकर म्हणतो, "काय?" आणि आता पेडणेकर म्हणतात, "अगं तुला सांगतोय, अगं त्या देसायांना ना धंदा करायची माहिती की नाही. त्यांना फायद्याचा धंदोच कळत नाही. तू लिहून घे. हे बघ, या कंत्राटात ना देसाईच्या खिशातले पैसे जातात आणि जातात आणि नाही गेले ना तर भाई पेडणेकर नाव नाही लावत." तर इकडे वत्सलाबाई म्हणते, "ओ प्रश्न पेडणेकरांच्या नावाचं नाहीये, तांडेलांच्या इज्जतीचं हा." असं आता ठणकावून सांगते बघा आणि मग तिची नजर बघा कशी येते आणि ती म्हणते, "इज्जतीसाठी ही वत्सला काय पण करू शकते. ही वच्छित तांडेल जीव द्यायला आणि घ्यायला मागे-पुढे बघत नाही." असं म्हणते आणि तो जुना प्रसंग एक दाखवलाय, की देसाईंच्या घरातल्यांची 13व्याचं जेवण जेवल्याशिवाय देवी हणमाईची ओटी मी भरणार नाही वगैरे तिनं शपथ घेतलेली असते. तो सगळा इथे प्रसंग दाखवलाय. पण प्रेक्षकांनो तोपर्यंत दवाखान्यात इथे काय गडबड होतीये बघूया. सूर्या आणि सूर्याचे मित्र इकडे आली आहेत दवाखान्यात धावत-धावत आणि आता कुठे आहे चिमापा? चिमापा कुठे आहे? तर चिमापा इकडे कळवळतायत. "अरे चिमापा, अरे काय होतंय काय?" तर "ए सूर्या, ते इथं काय करतोयस तू?" तर आता सूर्या की नाही रिसेप्शनवर गेला आणि म्हणतो, "हो मॅडम, आमचा माणूस बघा की तो इथे काय आहे?" तर सिस्टर सांगतायत ती आतमध्ये जागा फुल आहे. डॉक्टर इथे येऊन चेक करतील." जागा फुल आहे म्हणजे काय? सूर्या असं ओरडत येतोय. याला काय अर्थ आहे? तोपर्यंत त्याने काय ते कळत पडायचंय. "चिमापा, चिमापा," असं म्हणत आता चिमापाला ना सरळ उचलूनच घेतलंय बरं का त्या सूर्याने. झेपत नाही तरी उचलून घेतलंय आणि तो आतमध्ये येतोय वॉर्डमध्ये आणि हे काय बेड नाही म्हणजे काय? तो विचारतो ओरडून आणि तो पेशंट कधीपासून कळवळतोय, "ए बघ रे बेड जरा कुठला मिळतोय का?" तर प्रेक्षकांनो इथे ना एक पेशंट ना असा नुसता बसलेला आहे. तर "मामानू तुमका काय होतंय?" तर "ताप आला होता," असं तो माणूस सांगतोय आणि म्हणतो, "पण आता मला बरं वाटतंय." तर बरं वाटतंय म्हटलं त्या माणसाला उतरवतात आणि त्या जागेवर ना इकडे त्या चिमापाला ठेवतात आणि आता "ए थांब जरा मी बघते डॉक्टर, डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर कुठे गेलेत?" असं वळवळलं तिथे विचारतोय. "डॉक्टरना बोलवा." तोपर्यंत सायलेन्स. कसला गोंधळ चालू आहे असं म्हणत इकडे वैद्यीने एंट्री घेतली आणि आता सूर्या हे बघ इथे असं म्हणत सूर्या पाठीमागे बघतो तर वैदेहीला बघून ना तिकडे हरवतो आणि वैदेही पण इकडे त्याला बघून शॉक होते. आता नजरेचा खेळ कसा चाललाय बघा 2 सेकंद त्याच्यातच गेलेली आहे त्यांची इथे आणि आता प्रेक्षकांनो सूर्या म्हणते नॉनसेन्स आणि मग नॉनसेन्स म्हटल्यानंतर इथे मॅडम अहो तुम्ही डॉक्टर वगैरे कधीपासून तर इकडे आरोग्य केंद्र आहे हे जरा शांत बाहेर टवाळक्या करत फिरत असतोसच पण इथे पण सिविक सेन म्हणून नाहीये तुझ्याकडे असं म्हटलं तर हा हा करत तो हसतो तर इकडे वैदेही म्हणते काय माझ्याकडे मूर्खासारखा बघून काय हसत राहिलायस तू असं म्हटलं तर सूर्या परत हसतो तर सूर्याचा मित्र लगेच ना त्याला टोचतो तर लगेच सूर्या म्हणतो सॉरी 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 सगळ्यांना सॉरी हा आम्ही जरा खूप गोंधळ केला इथे ते मॅडम जरा भावनेच्या भरात होऊन गेला गोंधळ ते काय ना हे आमचे चिमापा आहे या या इकडे दाखवतो मग चिमापाजवळ घेऊन येतो त्यांना खूप त्रास होतोय त्यांना काय तुम्हाला आठवलं का ते पायपेटीवाले ते स्टेजवर म्हणजे पेटी वाजवतात त्यांचा पाय दुखतोय आणि मग यांच्या पायात खूप कळ येते तर इकडे तोपर्यंत चिमापा म्हणतात अरे पोट पोट दुखतंय तर लगेच इकडे पोटात एवढं दुखतंय की त्याची पोटातली कळ पायापर्यंत गेली असं सगळं तो सूर्या म्हणतो तर प्रेक्षकांनो इकडे घरामध्ये अजून काय चाललंय बघा तर इकडे माहित आहे ना तुमका तर लगेच तुझ्या बापाशी पण हे सगळं चांगलंच माहिती होतं असं पेडणेकर म्हणतात आणि म्हणतात म्हणून त्यांनी धंदोपोटच्या पोरीला नाही जावयाला सांभाळायला दिला तर त्यास ध्यानात ठेवा सांभाळूक दिलो आहे ना तर सांभाळायचंच काम करायची अशी इकडे वत्सला ओरडून म्हणते वच्ची ओरडून म्हणते आणि मग पुढे सांगते मालक बनायचं प्रयत्न करायचो नाही तर हे सगळं ऐकून सुधाकर पण लगेच हा असं म्हणतो आणि इकडे वत्सला परत येते आणि म्हणते सही करायचो हात जरी तुमचं असलो ना तरी सही करायचो हुकूम माझं असा असं सगळं इकडे वत्सलाने सांगितलंय बघा प्रेक्षकांनो आणि सगळेजण तिच्याकडे बघतायत वत्सला पुढे म्हणते इल लक्षात असं सांगते तर पेडणेकरना एक नजर देत आहेत अशी आणि वत्सला परत टेबलावर हात असा जोरात आपटते आणि आता पुढे काय घडणार आहे बघूया पण दवाखान्यात इथे ना इकडे वैद्यही मात्र हळूहळू पेशंटला तपासतीये नाडीचे ठोके वगैरे घेतीये तर इकडे सूर्या मात्र तिच्याकडे बघण्यात गुंतलाय आणि बाजूला बॅकग्राऊंडला अर्थातच रोमॅन्टिक गाणं इथे सुरू आहे तू पहावं वगैरे कारण तो तिला एकटक बघत असतो तर ती पेशंट वगैरे आपलं जे काही काम तपासायचं आहे ते सगळं करत असते आ करा वगैरे सांगते तर सूर्या बाजूने फिरतोय तिच्या आणि ती काय काय करते ते इकडे
बघतोय, करा म्हणून सांगितल्यावर आपण सुद्धा तसे नजरेत बघून वगैरे करतो, बॅटरीचा झोत वगैरे घेतो. ते स्वप्नातच हरवलाय जरा बऱ्यापैकी. औषध वगैरे देतोय सूर्या सगळं घ्यायला वगैरे आणि तोपर्यंत काढा वगैरे प्यायला देतोय. असं सगळं चाललंय इकडे काय-काय. हा थोडासा काढा घ्यायचा वगैरे आणि सूर्याच इथे औषध पितोय ते वैदेहीकडून असं सगळीकडे चालू आहे टाईमपास. आता प्रेक्षकांनो सगळे स्वप्नातनं इकडे जाग्यावर आलेले आहेत. सूर्याला इकडे वैदेही म्हणते, "खाण्यापिण्यात आलंय काहीतरी त्यांच्या, गोळ्या लिहून देते त्या द्या त्यांना, त्यांना बरं वाटेल." आणि मग वैदेही कागदाचे चिठुरा फाडून इकडे सूर्याच्या हातामध्ये देते आणि पुढचा पेशंट बघायला जाते. पण तोपर्यंत इकडे ना सूर्या काहीतरी म्हणतो बरं का, "थँक यू, वगैरे म्हणायची पद्धत काही नाही." "अरे थँक काय? अरे कर्तव्य आहे ते माझं." असं इकडे ते दोघांचं बोलणं चाललंय. आता सूर्या वैदेहीला पाठमोरा म्हणतो, "काही म्हणा, कोकणातली माणसं ना साधीभोळी आहेत." म्हणतात, "ते काय खोटं नाही." कारण हे नाहीतर मग घ्या, आपण मगाशी स्कूटर दुरुस्त करून दिली. ते कोणी आपल्याला थँक यू कोणी काही नाही म्हटलं. त्या पेट्रोल नाकात गेलं, त्यानं पोटात दुखायला लागलं. पण साधं काय आलं नाही. तर इथे वैदेही परत येऊन म्हणते, "अरे हो ना, तुला म्हणायचंच राहिलं. अरे आता असं म्हणेन ना, ते आयुष्यभर लक्षात राहील." असं म्हणते आणि इंजेक्शन काढते आणि म्हणते, "इंजेक्शन दिल्यावर तुला बरं वाटेल." तर सूर्या म्हणतो, नाही नको, नाही नको. बाहेरची हवा खातो आम्ही तोपर्यंत." असं म्हणत ना म्हणतो, "काय चिमाप्पा, येतो आम्ही. चला मग या," असं म्हणत मित्रांना घेतो. "मॅडम येतो आम्ही," म्हणत तिकडनं बाहेर जातो बरं का. आता भेटीगाठी होतच राहतील तेव्हा म्हणा थँक आणि आता ती हिरवी पडदा पडत असतो तोपर्यंत ती वैदेही मान हलवते त्याच्याकडे बघून. आता नॉनसेन्स असं परत म्हणते. तर इथे तांडेलगड दिसतोय बरं का. पेडणेकर कुणाशी तरी बोलतायत तर वच्ची इथे ना माशाला काहीतरी खायला घालतीये. तर इथे अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तुम्ही आलातच कसे? असं वगैरे प्रश्न फोनवर विचारतायत. "या घरातली माणसं कशी आहेत तुम्हाला माहिती असतात ना?" असं म्हणत ना वत्सलाकडे बघून पेडणेकर म्हणतायत. आणि आता पुढे काय घडतंय? थांबा जरा 2 मिनिटं. तर प्रेक्षकांनो, ते शेरवाड्याचे नारकरी लेत नकळत आलेत म्हणून माफी मागितली त्यांनी. काय करू? असं म्हटल्यानंतर इकडे वत्सला जोरात तो डब्बा आपटते बरं का इकडे आणि कमरेवर हात-बीत ठेवून उभी आहे आणि म्हणते, "तांडेलगड म्हणजे धर्मशाळा वाटली का? कधी बी यावं त्यांना माझी आधी वेळ घेऊ सांगा." तर ते दारात उभे आहेत असं इकडे ना पेडणेकर म्हणतात, "दारावर आलेल्या पाहुण्यांचा अपमान करायची पद्धत नाही ना तांडेलांची." असं म्हणत कात्रीत पकडले बरं का इथे वत्सलाबाईंना. आणि "तुझ्या बापाशीचाच म्हणणं आहे असा." तर म्हणजे आबाशींचंच म्हणणं आहे. "काय करू? त्यांना जायला सांगू?" असं विचारतात पाठीमागे होत असतात. तोपर्यंत इकडे वत्सला काहीतरी विचार करते आणि म्हणते, "थांबा पेडणेकरांनो." आता थांबायला सांगितल्यानंतर इकडे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघा कसं आहे. म्हणजे कसं कात्रीत पकडलंय मी असं त्यांना दाखवायचंय आणि आता प्रेक्षकांनो पुढे "नारकरांनो, इकडे असा तुम्ही या," असं म्हणत इकडे त्यांना आत यायला सांगितलंय. आता आत गेल्यानंतर पुढे काय-काय बघायला मिळतंय बघा. "ही या मुलीची माहिती" असं म्हणत त्या बाई उठून फाईल देतायत. "त्या काय त्या माका नाही माहिती, त्यांका द्या." असं म्हणत इकडे ना वत्सलाबाई म्हणतात पेडणेकरांकडे बघून आणि म्हणतात, "ऑफिसात काय काम असा तर त्या चिकटवतील." तर "वच्ची मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होताय. आम्ही आमच्या मुलीसाठी नोकरी मागायला नाही इलो. आमची मुलगी इंजिनिअर 12 लाखाचं पॅकेज असा का तिका?" असं म्हणत तिकडे मुलगीचं कौतुक सांगतायत बरं का ते. "मग त्याचे काय साठं घालू मी?" असं वत्सलाबाई विचारतायत बरं का इकडे. म्हणजे पचकाच केलाय त्या 12 लाखाच्या पॅकेजचा काही अर्थच ठेवलेला नाहीये. "मुद्द्याचं बोला," असं म्हणून सांगतात. तर कसं आहे ताई, आपले आता व्यावहारिक संबंध आहेतच. तर आमचा चेडू तुमच्या घरची सून म्हणून यावी, तर संबंध अजून दृढ होतील वगैरे असं सगळं सांगतायत. तर प्रेक्षकांनो इकडे सूर्या काय म्हणतोय बघा. सूर्या, ते बघ, "तू वाळा कोलम तर ती बासमती, तर तू रान रेडो तर ती जर्सी गाय, ती मुंबईची डॉक्टरीन तुका अजिबात भीक घालूची नाही." असं म्हणून त्याचे मित्र सूर्याला सांगत असतात. तर हे मुंबईची असा नाही तर लंडनची, काय फरक पडता? हे बघ, मार्केटातली प्रत्येक मुलगी आपल्या सूर्यावर मरता वगैरे अशा सगळे सूर्याला चढवत असतात. तर डबलबारी झाली का तुमची? असं सूर्या विचारतो आणि म्हणतो, "इथे मला टेन्शन आलंय आणि इथे याला कविता सुचतायत." "अरे पण हे बघ, ते कसं असं राजकुमार वगैरे." तर आता बघूया इकडे प्रेमाची गोष्ट पण चालली आहे, पण तिकडे घरामध्ये काहीतरी वेगळंच राजकारण चाललंय. इथे वत्सलाबाई काय म्हणताय ते कळेल तुम्हाला. वत्सलाबाई ना तोपर्यंत शोभे असा हाक मारतात तर शोभा आलीये बरं का आणि काय असं विचारल्यावर इकडे वत्सलाबाई आपले पाय पुढे करतायत आणि शोभा लगेच हूं असं म्हणते आणि मग येते त्या पाहुण्यांसमोरच इथे पाय चेपायला बसते वत्सलाबाईंचे आणि आता वत्सलाबाईंनी शोभेला इथे पाय चेपायला लावल्यानंतर वत्सलाबाई पुढे बघतात आणि मग काय प्रश्न विचारतात बघा. पाहुण्यांच्या समोरच सगळं चाललंय. ते पाहुणे बिचारे एम्बॅरेस झालेत पण इकडे ते वत्सलाला काही फरक पडत नाहीये. दोघे एकमेकांकडे बघतात तर वत्सला इथे गालातल्या गालात हसतीये.
पेडणेकरांनी सुद्धा डोक्याला हात लावून घेतलेला आहे. तर वत्सलाबाई म्हणतात, "तुमच्या मुलीला हे सगळं जमेल का?" असं विचारल्यानंतर ती दोघं एकमेकांकडे बघतात. वत्सलाबाई म्हणतात, "12,00,000चं कौतुक सांग केलं मका. हे बघ त्या पैशांचं पेट्रोल भरता माझं माझं झील सूर्या. संबंध घनिष्ठ करूचे असत ना तुमका, तर एक काम करा, तर हुंड्यात 4 मण सोनं पाहिजे." असं सगळं इकडे वत्सलाबाई म्हणतात बरं का आणि अशा हसतायत. पण इकडे सूर्याचं काहीतरी वेगळंच चाललंय. सूर्या म्हणतोय, "नाही, नाही, एका आठवड्यात काय ना, मी ना डॉक्टर मॅडमना डेटवर घेऊन जाणार." तर इकडे सूर्याचा मित्र तोच म्हणतो, "कठीण आहे." तर सूर्या म्हणतो, "लागली 1000ची पैस?" तर लागली. असं आता दोघांनी पैसे दिले बरं का. इकडे सूर्या डेटवर घेऊन जायच्या विचारात आहे. तर ठरलं तर मग सूर्या म्हणतो, की "आता लग्न करेन ना, तर डॉक्टर मॅडमशीच करेन वगैरे असं सूर्यानं ठरवलंय आणि नाही ना एका आठवड्यात त्यांना डेटवर घेऊन जायला लागलो तर बघ म्हणजे डेटवर घेऊन नाही गेलो तर नावाचा सूर्या नाही. तर इकडे सुधाकर पण म्हणतो बायोचं म्हणजे वच्चीचं बरोबर आहे. तर हे बघ काय तुमची ऐपत आहे का तुमची एवढं मन सोनं घालायची असं इकडे विचारते वत्सला आणि खिशात नाही दमडी आणि खाऊची कोंबडी वगैरे सगळं असं बोलताय तिथे. ते आता पेडणेकर मात्र हताश होऊन बसलेत. अहो तिची डिग्री तरी बघा असं इकडे त्या आई सांगत असतात. तर वत्सला एकदम जोरात उठते आणि म्हणते फाईल बघते आणि म्हणते, "पोरीच्या डिग्रीचं कौतुक माका नका सांगू तुम्ही" असं म्हणते बरं का जोरात ओरडून आणि म्हणते, "पोरगी शिकली आणि डोक्यावर बसली ही असली परिस्थिती आहे आजकालची." असं सगळं इकडे ओरडून म्हणते जोरात आणि म्हणते फाईल अशी हातात धरून आणि एकदम काय सांगते बघा आणि म्हणते, "माका माझी सून नवऱ्याच्या मिठीत आणि माझ्या मुठीत पाहिजे" असं सगळं सांगते ती. आता तुमच्याशी व्यवहाराचे संबंध जोडले, हे तुमच्यावर केलेले उपकार समजायचे असं इकडे वत्सला ओरडून म्हणते बरं का आणि फाईलमधले कागद घेते, बायोडाटा वगैरे घेते तो आणि तो सरळ फाडून टाकते इथे आणि ते आई-बाबा बिचारे मात्र उठून बसलेत आणि ते काय तुम्ही करताय असं म्हणून ते विचारत असतात. पण इकडे वत्सलाला काही फरक पडत नाही. तिनं अक्षरशः ते कागद बायोडाटा जो काही आहे, तो चोळामोळा करते अक्षरशः त्याचा गुंडाळा करते कागदाचा बोळा आणि माशांच्या इथे टोपलीवर म्हणजे पाण्यात टाकल्यासारखं तो करते, की तिला त्याचा काहीही फरक पडत नाहीये आणि मग ओरडून म्हणते, "आलं लक्षात." बिचारे आई-बाबा कसे बघतायत बघा वत्सलाकडे, तर वत्सला धाकात म्हणते, "निघा," असं म्हणून सांगते ती आणि ही दोघं जण बाहेर निघून गेल्यानंतर इथे आता पुढे काय घडणार आहे, ते कळेल आपल्याला. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. तर आय लव्ह यू डॉक्टर मॅडम असं इकडे सूर्या म्हणतोय समुद्राच्या इथे जवळ येऊन आणि त्याला स्वप्नात दिसतंय, की इकडे खरं खरं प्रेम करतोस तू माझ्यावर असं इथे वैद्य येऊन विचारताना दिसतीये आणि ते स्वप्नच आहे बरं का प्रेक्षकांनो. तर तू डॉक्टर मॅडम तुम्ही असं म्हणत इकडे तो पण त्याच्याकडे तिच्याकडे बघतोय. वैदेही सुद्धा त्याच्या नजरेत हरवलेली दाखवलीये. तो सुद्धा हरवतोय. आता नेमकं काय घडणार? सूर्य आणि वैदेहीची जोडी जुळणार की वत्सला त्याच्यात काय करणार? कारण वत्सलाचा शब्द तुम्ही ऐकलाच आहे की आता त्याला कशी म्हणजे सूर्यासाठी कशी मुलगी हवी आहे, कशी सून हवी आहे हे तुम्हाला कळलं असेलच. तर आता पुढे कशी स्टोरी फुलत जाईल हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. डॉक्टर वैदेही तुम्ही जादू केली आहे माझ्यावर. तुम्ही समोर आला की पायपेटीवर यमन छेडल्याचा भास होतो मला. असं इकडे सूर्या म्हणतो. दशावतार वगैरे सगळं तो सांगतो. पण उद्याच्या भागात मात्र इथे वत्सलाबाईंनी ऑलरेडी कुणाला तरी परत एकदा मारलेलं आहे आणि इकडे वैदेही सुद्धा इथे आडवी आलेली आहे वत्सलाबाईंच्या. आता संघर्षाची सुरुवात इथूनच सुरू होणार. प्रेम कसं फुलणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळू मिळतील. तोपर्यंत बघत राहा. विसरू नको तू मला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.